नमस्कार मित्रांनो, मी भूषण गोरे तसेच तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब ऑनलाईन प्लॅटफॉर्म शिवपार्वती करिअर पॉइंट या युट्यूब चॅनलवर। जसे की मित्रांनो, गेल्या 1-2 वर्षापासून आपली सलग भरती होते, तसेच बरेचसे असे मुलं आहेत की ज्यांचा पूर्ण सिलेबस सुद्धा कव्हर्ड आहे, त्याच्यानंतर त्यांचा अभ्यास पण बराचसा झालाय, पण कुठेतरी काही कारणांमुळे ते जवळपास आपल्या 2-3 म्हणा 5-6 अशा 10 पर्यंत मार्कांनी बाकी राहतात। मग अशा विद्यार्थ्यांसाठी नेमकं करायचं काय, त्यांचा स्टडी प्लॅन काय असावा, म्हणजेच येत्या भरतीमध्ये त्यांचे जे 4-5-10 मार्क ते भरून कसे निघतील आणि जेणेकरून ते त्या पेपरामध्ये सिलेक्शन कसे मिळवतील आणि अंगात वर्दी कशी मिळवतील, याच्यासाठी आपला हा आजचा प्लॅन आहे। ठीक आहे, तर जसं की आपण लिहिलं की 90 डेज 90 मार्क्स फिक्स, म्हणजे 90 दिवसात 90+ मार्क येणे आपलं काय पहिली गोष्ट तर लक्ष असलं पाहिजे। तुम्ही म्हणाल सर हे शक्य आहे का 90 दिवसात 90 मार्क? हो, 100% शक्य आहे। 90 दिवस तर मी तुम्हाला खूप सांगितले, पण तुम्ही 60 ते 70 दिवसाचा एवढं घेऊ शकता। पण कसं, एक त्याच्यामध्ये 2 ते 3 फरक पडतात। पहिली गोष्ट तर तुम्ही सलग नुसतं उचललं पुस्तक, कोणताही विषय वाचला, चालू आहे अभ्यास, चालू आहे अभ्यास, चालू आहे हे करत राहिले। आणि दुसरं म्हणजे काय, स्मार्ट स्टडी। त्याच्यामध्ये प्रोसेस वाईज की आज एवढं करायचं आणि तेवढं करायचं, म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये आपलं तेवढं संपणार आहे। मग असं आता प्रत्येकाला गायडन्स तर भेटत नाही, बरोबर, कारण प्रत्येक विद्यार्थ्याला समजत नेमकं आज काय करू काय नाही करू। मग तशीच एक काहीतरी प्रकारची आपण प्लॅनिंग बनवली, जसं की सर्व जे पोलीस भरती करणारे आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत त्यांना एक स्पेशल प्लॅन मिळेल की ज्यामुळे ते एक ठराविक वेळेत ठराविक अभ्यास करायचा, एक शेड्यूल काय व्यवस्थित अभ्यास करणाऱ्या पोरांसाठी ते सांगण्याचाच मी आज प्रयत्न करेन। ठीक आहे, तर सर्वांनी माझ्या मते हे शेड्यूल एकदा बघून घ्या, आवडलं तर आत्मसात करा, माझ्यासोबत परिपूर्ण अभ्यास करा आणि लवकरात आपल्या स्वप्नांची पूर्तता करा व आपल्या अंगावर एक वरती आणा। ठीक आहे, तर चालेल आपण बघू मित्रांनो नेमकं आपला प्लॅनिंग काय। ठीक आहे, तर आपली सुरुवातीला 90 दिवस, जसं आपण म्हणतो ना 90 डेज हार्ड चॅलेंज, जसं की 75 डेज हार्ड चॅलेंज होता, तसं आपला किती डेज हार्ड चॅलेंज आहे, 90 डेज हार्ड चॅलेंज। आणि या 90 डेजच्या हार्ड चॅलेंज मध्ये आपल्याला काय पाहिजे, 90+ मार्क येणे गरजेचे आहेत इन एनी हाऊ कंडिशन। पेपरात 90 मार्क तर आणायचे, 85 पण नाही, किती डायरेक्टली 90 मार्क। आणि ज्याचा अभ्यास झालेला आहे तो 100% या 90 दिवस जर त्याने टिकून सलग रेग्युलर प्लॅनिंग वाईज अभ्यास केला तर मी गॅरंटी देतो की 90 मार्क पोलीस भरतीमध्ये तो आणणार म्हणजे आणणार। कारण एकदा तुम्ही स्ट्रॅटेजीज पाहून घ्या, पूर्ण प्लॅनिंग पहा कशी आहे, आणि प्लॅनिंग आवडली तर नक्की फॉलो करा मित्रांनो। ठीक आहे, तर बघू आपण। सर्वात पहिली गोष्ट तर आपल्याला समजून घ्यायचं की एक प्रश्न येतो की आता प्रत्येक पेपर जो बनतो त्याच्या मागे काहीतरी स्ट्रॅटेजी असते। पेपर जर बनतोय तर त्याच्या मागे काहीतरी कारण असतं की पेपर कसा बनवायचा, का बनवायचा, का नाही, कोणते क्वेश्चन ऍड करायचे, कोणते क्वेश्चन ऍड करायचे नाही, त्यानंतर जो पेपर देणारा विद्यार्थी त्याची मानसिकता काय असणार, त्याचा अभ्यास किती पट झालेला आहे, किंवा कोणत्या पदासाठी तो पेपर देतोय तर त्या पदाची लेवल किती आहे, त्यानुसारच तुमचा पेपर बनणार। असं नाही की पोलीस भरतीच्या पेपरामध्ये एसएससीचा पेपर येईल का, नाही, कधीच नाही ना, किंवा पोलीस भरतीला कंबाईन सारखा पेपर येईल का, नाही, कधीच येणार नाही। कारण मानसिकता ही डिपेंड करेल, तुमचं पद डिपेंड करेल। शिपायासाठी एमपीएससीचा पेपर होणार नाही, त्याचं टेन्शन घेऊ नका। सर्वात आधी आपला प्रश्न काय मग की पेपर बनतो कसा, महत्वाची गोष्ट तर आता पेपर कसा बनत असेल, सर्वात महत्वाची गोष्ट तर आपण तयारी करतोय पोलीस भरतीची, बरोबर, आपण तयारी करतोय पोलीस भरतीची। मग पोलीस भरतीचा पेपर एका कशासाठी घेताय, ते शिपायासाठी। कशासाठी घेताय, शिपाई। म्हणजे एकंदरीत आपला पेपर कशा स्वरूपाचा असणार आहे, जिथपर्यंत आपलं जे बेसिक आहे, प्रत्येक विषयाचं जे बेसिक नॉलेज आहे त्यावर आपला पेपर कसा आहे बनणार आहे। आपण शिपाई तयारी करतोय, शिपाई लेवलचा आपला पेपर बनणार आहे। त्याच्यानंतर आपला पेपर कोण काढतो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आयुक्त, बरोबर। आता आयुक्त स्वतः बसून तुमचा पेपर काढत नाही, त्याच्या हाताखाली काही माणसं असतात, ते तुमचा पेपर काढलेले असतात। पण मला सांगा, त्याच्या हाताखाली असलेले माणसं स्वतः शिपाई असतात का, नाही, ते पण एकंदरीत कोणत्या ऑफिसर लेवलचे माणसं असतात। कोणत्या लेवलचे असतात, ते ऑफिसर असणारेच माणसं असतात। म्हणजे एकंदरीत ते एकतर एमपीएससी किंवा यूपीएससी, बरोबर, एकतर एमपीएससी किंवा यूपीएससी या 2 परीक्षा देऊनच आलेले असतील, कारण ऑफिसर असतील, बरोबर। मग पहिली गोष्ट तर त्यांना ट्रेनिंग मध्ये सांगितलेलं असतं की समोरच्याची मानसिकता वगैरे। मग तुमचा पेपर बनवताना ते एमपीएससी आणि यूपीएससी लेवलचा पेपर बनवू शकत नाही, कारण त्यांना माहिती आपण शिपाई लेवलचा पेपर घेतो। मग त्यासाठी तुम्हाला पण माहिती, पोलीस भरतीचा पेपर ग्राउंड झाल्यानंतर 10 दिवसाच्या आधी बनतो, म्हणजे तुमचा पेपर होण्याच्या आधी, आणि त्याच्यासाठी काही स्पेशल कमिशन वगैरे बसवले जात नाही। काय होतं, आयुक्त काय करतो, कोणाला तरी 2-3 लोकांना नियुक्त करतो आणि त्यांना पेपर काढायला सांगतो।
बरोबर. मग ते लोक पण काय करतात, स्वतः रिसर्च जास्त जर करत नाही, ते काय करतात की प्रिव्हियस इयर आलेले पेपर, म्हणजेच काय, या वर्षामध्ये जे आलेले पेपर आहे आपण त्याला PYQ म्हणू शकतो, बरोबर. किंवा मागील वर्षीचे पेपर तपासतात. काय करतात ते, मागील वर्षीचे पेपर बघतात. मागील वर्षीचे पेपर झालेले त्यांच्यातलेच प्रश्न जसेच्या तसे उचलून तुमच्या पेपरात येतात. म्हणजे आता किती टाईपचे प्रश्न आपल्या पेपरामध्ये पडतील आपण बघू. बरं, आता कॅटेगरी वाईज बघू आपण. जसं की आपला 100 मार्कचा पेपर बनतो, समजा 100 मार्काचा पेपर बनतो, याच्यातले नाही काही जरी झालं तरी 40% प्रश्न, 100 पैकी 40 प्रश्न तुमचे जसेचे तसे दिसतील. जसेचे तसे, जसेचे तसे म्हणजे कुठले, जे मागील वर्षी पेपर झालेले त्याच्यामधले जसेचे तसे उचलून हे 40% प्रश्न आलेले, बरोबर. त्याच्यानंतर 40% प्रश्न अधिक 40% प्रश्न. मी तर म्हणतो तसे तसे प्रश्न हे फक्त मी 40% सांगितलं मला, हे कुठेतरी 60 आणि 70% पर्यंत जातं. कुठे जातं, जवळपास 60 आणि 70% वरती पण जातं. पण आपण फक्त किती पकडले, 40%. 40% काय असतं की त्याच्या रिलेटेड, जसं की समजा या वर्षी जर पेपरामध्ये आलं की समानतेचा अधिकार या कोणत्या कलमेपासून तर कोणत्या कलमेपर्यंत आहे, तर काय असतं आपलं उत्तर की कलम 14 ते कलम 18. पण पुढच्या वेळेस काय विचारतील, समानतेचा हक्क नाही तर स्वातंत्र्याचा हक्क, बरोबर, किंवा धर्मनिरपेक्षतेचा हक्क, बरोबर. काय विचारतील पुढच्या वेळेस, धर्मनिरपेक्षतेचा हक्क. म्हणजे जे चार ऑप्शन दिलेले त्या 4 ऑप्शन वरच निगडीत. किंवा आता हा प्रश्न कशाचा झाला आपला, स्वातंत्र्याचा हक्क मूलभूत हक्कांमधील, कशाचे झाला, मूलभूत हक्कांमधील. मग मूलभूत हक्कांमधील प्रश्न हा बदलून काय टाकते की मूलभूत हक्क कोणत्या भागात आहे, कन्सेप्ट तीच, रिलेटेड एरिया तोच, आणि त्याच भागावर काय विचारायला तुम्हाला प्रश्न विचार, आणि तो पण 1 लाइनर आणि साधा सोपा. म्हणून या गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे. आणि त्यानंतर आपण पकडलं की 10% नवीन असतं, ते म्हणजे तुमचं काय, फक्त करंट अफेअर किंवा चालू घडामोडी. काय असेल 10% आपलं, चालू घडामोडी. आणि 10% पेपर तुमचा येतं फक्त मग नवीन काहीतरी, जे की आतापर्यंत कधी आलेलं नाही. पण हे पण मी 10% सांगितलं, मला 10% पण येत नाही. तुम्हाला पण चांगलं माहिती की जवळपास 70 ते 80% आपला जसा तसा मागचा पेपर उचलून पुढच्या पेपरात टाकलेला असतो. 20-30% पेपर आपला काय असतो, नवीन काहीतरी अडलेलं असतं. आणि 10-1% असतं आपलं करंट अफेअर असतं. त्याच्या व्यतिरिक्त आपला पेपर बनत नाही. पहिली गोष्ट तर ही आपण समजून घ्यायला पाहिजे की आपला पेपर नेमका किती टक्के प्रिव्हियस इयरवर आधारित आहे आणि किती टक्के आपला पेपर जो आहे तो नवीन बनणार आहे. आणि पोलीस भरतीवाल्या पेपर धरून चला, आपला जवळपास 80% पेपर, किती टक्के, 80% म्हणजे 100 पैकी 80 मार्क तुमचे डायरेक्ट कशातून येणार आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन. म्हणजे मागील वर्षीचे प्रश्न आहेत त्याच्यामधून तुमचा 80% पेपर जसाचा तसा येणार आहे. आणि यालाच निगडीत धरून आपल्याला काय बनवायची, आपली एक स्ट्रॅटेजी तयार करायची. ठीक आहे. मग त्यानंतर PYQचा अभ्यास कसा करावा, कारण आपल्याला माहिती पेपरात काय येणार आहे, मागील वर्षाचेच प्रश्न. आपल्याला शेवटी येऊन जाऊन काय शिकायचंय, प्रिव्हियस इयर प्रश्न सोडवायचे. आणि पहिली गोष्ट तुम्ही परत सांगतो, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी नाही की जे नवीन नवीन मुलं आताच पोलीस भरतीला लागले, ज्यांचा सिलेबस कंप्लीट झालेला आहे, ज्यांना फक्त आता रिव्हिजन वगैरे किंवा कोणता एखादा सोर्स हवा की ज्याच्यातून फक्त आपल्याला अभ्यास केला म्हणजे आपण पोलीस बनतोय, तर त्या गोष्टीसाठी हा व्हिडिओ आहे. आणि त्याच विद्यार्थ्यांनी बघायचं की ते 10, 12, 15 मार्कांनी जातात. किंवा या पण नवीन पोरांनी पण कधी बघायचा, जेव्हा त्यांचा पूर्ण सिलेबस कंप्लीट होईल तेव्हा, अन्यथा व्हिडिओ बघू. ठीक आहे. तर PYQचा अभ्यास कसा करावा. आता एक तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट झाली की नेमकं प्रिव्हियस इयर प्रश्न एका पुस्तकात कंपाईल झाले. आणि पहिली गोष्ट, मी तुम्हाला एक पुस्तक दाखवणार आहे पुढे, मी त्याची काही ब्रँडिंग करत नाही किंवा त्याचं पब्लिकेशन वगैरे काही करत नाही. फक्त मला ते योग्य वाटलं तुमच्या निदर्शनासाठी सांगायसाठी म्हणून मी ते पुस्तक घेऊन आलो. ते तुम्हाला प्रत्येकाला घ्यावं लागेल माझ्या मते तरी, मला असं वाटतंय. मग कसा करायचा प्रिव्हियस इयरचा अभ्यास आपण ते बघू. ठीक आहे. नंतर आपला आता पेपर, आता आपले विषय किती असतात, 2 प्रकारचे प्रश्न आपल्या पेपरामध्ये येतील. ठीक आहे. 2 प्रकारचे कोणकोणते ते आपण बघू. एक असतील प्रॅक्टिकल बेस्ड प्रश्न. प्रॅक्टिकल म्हणजे काय, ज्याला आपण डोकं लावून सॉल्व्ह करू शकतो, जिथं आपण प्रॅक्टिकल करतो किंवा आपण त्याला प्रॅक्टिस करून काय, ज्या प्रश्नाला आपण प्रॅक्टिस करून इन्क्रीज करू शकतो, तसे 2 विषय आपले. कोणकोणते 2 विषय, एक गणित, आता आपली स्ट्रॅटेजी काय असायला आपण, आणि दुसरा आहे आपला बुद्धिमत्ता. याच्यामध्ये तुम्हाला वाचन कमी आहे आणि प्रॅक्टिस जास्त करायची. काय आहे, वाचन कमी आणि प्रॅक्टिस जास्त. गणितात काय होणार आहे, कन्सेप्ट
कन्सेप्ट तीच, फक्त बदलणार काय, अंक बदलतील. अंक काय होतील तुमचे, बदलतील. बरोबर, आपली कन्सेप्ट तीच असेल, फक्त बदलणार काय ते अंक. आणि बुद्धिमत्तेचे तर तुम्हाला शेवटी तुमची बुद्धी वापरायची आहे. मागचे झालेले प्रश्नांवर कोणत्या प्रकारची तुमचं लॉजिक लागलेलं आहे ते तुम्हाला ओळखायचं. आणि ते लॉजिक ओळखलं म्हणजे समजून घ्या की आपल्याला बुद्धिमत्ता कुठेतरी चांगल्या प्रकारे जमते. आणि माझ्या मते तरी 90% पोरांना बुद्धिमत्तेमध्ये जर 25 प्रश्न येत असेल तर 22 ते 23 प्रश्न जमतात, जमत असतीलच 100%. आणि जमायलाच पाहिजे, कारण आपण पोलीस भरती येतोय, तेवढी बुद्धी आपल्याला असायला हवी. आणि त्या बुद्धिमत्तेचा वापर करून आपल्याला 25 पैकी 22 ते 23 प्रश्न जमणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर थेरॉटिकल मध्ये काय येईल आपलं, एक मराठी व्याकरण, काय येईल, मराठी व्याकरण. आणि दुसरं काय येईल ते म्हणजे जीके. काय येईल म्हणजे जीके. प्रॅक्टिस मध्ये आपलं गणित आणि बुद्धिमत्ता, आणि इकडे काय आपलं मराठी व्याकरण आणि जीके. मग नेमका हे विषय मी वेगवेगळे का लिहिले, याच्यामध्ये फरक काय, या गोष्टी सर्वात आधी समजून घेणं गरजेचं आहे तुम्हाला. ठीक आहे, या गोष्टी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आता तुम्हाला सांगतो याच्यामध्ये नेमका फरक काय. आता जर तुम्ही गणित आणि बुद्धिमत्ता घेतला तर आपला पेपर बनतोय 100 मार्काचा. बरोबर, 100 मार्काचा आपला पेपर बनतोय. गणित आणि बुद्धिमत्ता जर समजा 50 मार्क आला पेपरामध्ये, गणित तुम्हाला माहिती तुमचा स्कोरिंग सब्जेक्ट आहे गणित आणि बुद्धिमत्ता. हे असे विषय, याची जर तुम्ही प्रॅक्टिस केली, काय, याची जर प्रॅक्टिस केली तर याच्यामध्ये तुमचा एकही मार्क जाऊ शकत नाही. काय, फक्त व्यवस्थित कोणाचं तरी लेक्चर करा, एखादी बॅच घ्या चांगली, आणि वारंवार 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 त्या गोष्टीची काय करत राहा, प्रॅक्टिस करा. जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत त्याची प्रॅक्टिस करा. बाकी काही नाही, कन्सेप्ट तीच राहील, फक्त बदलणारे ते अंक. टाईप वाईज गणित सोडवा, कशी सोडवा, पण त्याची प्रॅक्टिस करा. कारण याच्यामध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क आलेच पाहिजे. कारण काय, समजा जर 50 मार्क येत असतील तर गणित आणि बुद्धिमत्ता मध्ये कुठेतरी आपल्याला 46 मार्क आलेच पाहिजे. किती आले पाहिजे, जवळपास 46. 4 मार्क ठीक आहे, गेले तर गेले, एवढं काही विशेष नाही. किती मार्क आले पाहिजे जवळपास याच्यामध्ये, 4 मार्क. किती काय झालं तर जास्तीत जास्त गेले पाहिजे, याच्यावरती 4 मार्काच्या वरती गेले नाही पाहिजे. किती आले पाहिजे आपले, 46 मार्क आले पाहिजे. आणि हे शक्य आहे म्हणजे आहे. उलट मी तर म्हणतो 50 पैकी 50 शक्य, 50 पैकी 50 मार्कांना शक्य. कारण हे दोघी विषय आपल्या प्रॅक्टिसवर निर्भर. जेवढे जास्त आपण बुद्धिमत्ता सोडू, जेवढे जास्त आपण गणित सोडू, त्यावर आपले काय येणारे मार्क वाढणार आहे. पण हे 2 विषय आपल्या हातात नाही. आता या 2 विषयामध्ये पण काय हातात आणि काय नाही ते बघू आपण. आता मराठीमध्ये 2 प्रकार पडतात. एक येईल तुमचं शब्दसंग्रह, बरोबर, आणि दुसरं येईल ते म्हणजे आपलं व्याकरण. बरोबर, आता याच्यामध्ये काय होतं, शब्दसंग्रह आणि व्याकरण. शब्दसंग्रह म्हणजे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी, या 4-5 गोष्टी येतीलच. हे आपल्या हातचं नाहीये. याच्यामध्ये काय शब्दार्थ वापरले जातील, काय नाही वापरले जाणार, आपल्याला गॅरंटी नाही. पण जवळपास 90% पेपरामध्ये जे आधी आलेले प्रश्न आहे किंवा काही जे ओळखीचे प्रश्न आहेत तेच विचारले जातात, पण आपल्याला त्या गोष्टीची काय गॅरंटी नाहीये शब्द संग्रहाची. बरोबर, पण व्याकरण आपल्या हातचं आहे. व्याकरण काय आपल्या हातचं आहे. याची आपण प्रॅक्टिस करून, याच्या कन्सेप्ट क्लिअर करून, याची प्रॅक्टिस करून, सर्व गोष्टी वारंवार सोडून आपण व्याकरण मध्ये आउट ऑफ मार्क मिळवू शकतो. काय, आपण व्याकरण मध्ये आउट ऑफ मार्क मिळवू शकतो. आणि मराठी एवढा काही हार्ड विषय नाहीये. जर तुम्ही इमानदारीने अभ्यास केला मराठीचा, समजून घेतलं, ओढानोड माहिती. थेरॉटिकल आहे, पहिले थेरॉटिकल म्हणून थोडा बोर जातो, कारण लँग्वेज आहे. कधी कधी कोणाला लँग्वेज शिकायला थोडं वावड असतं त्या गोष्टी, म्हणून तो विषय बोर जातो. पण जर आपल्याला पोलीस बनायचं असेल तर बोर होऊन चालणार नाही. म्हणून याच्यामध्ये व्याकरण आपल्या 100% हातचं आहे. शब्दसंग्रह हातचा नाहीये, पण शब्दसंग्रह जास्त कठीण विचारला जात नाही, आपल्याला सोपाच काहीतरी विचारला जातो. म्हणून समजा याच्यामध्ये 75% जमतो तुम्हाला. समजा जर मराठीमध्ये 25 प्रश्न येतात तर त्यापैकी तुम्हाला 23 प्रश्न जमले पाहिजे. कारण मराठी विषय हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे. कोणासारखा, गणित आणि बुद्धिमत्ता सारखा. एवढाही कठीण प्रश्न याच्यावर येत नाही. त्यानंतर आपला जीके. मग आता जीकेचं काय करायचं. जीके तर पूर्णपणे विषयच असा आहे की जो आपल्याला जमू देत नाही. मुंबई पोलीस बनण्याचं स्वप्न काही पोरांचं स्वप्नच राहिलं, ते म्हणजे फक्त एका विषयामुळे. तो म्हणजे कोण, जीके. कोण होता तो एकटा व्यक्ती, जीके. कारण मुंबई पोलीस म्हणलं म्हणजे
मुंबई पोलीस का दूसरा नाम है जीके, म्हणजे पेपराचं दुसरं नाव काय आहे जीके, कारण पेपरामध्ये काय विचारलं जास्तीत जास्त जीके, बरोबर. पण काही वेळेस पॅटर्न बदलतो, प्रत्येक वेळेस पॅटर्न सारखा राहत नाही. मग यामध्ये काय असतं माहिती का, जीके मध्ये जवळपास जेवढे 25 प्रश्न जर येतात त्यापैकी 20 प्रश्न मागचे जसेचे तसे दिसतील तुम्हाला. एक वेळेस फक्त 44,000 व्यवस्थित वाचा. जीके पहिली गोष्ट तर रट्टा मारण्याचा विषय नाही, त्याला समजून घेता आलं पाहिजे. एकंदरीत ही काय तुमची अटेन्शन सिकिंग गर्लफ्रेंड. कोण? जीके. म्हणजे काय अटेन्शन सिकिंग गर्लफ्रेंड म्हणजे काय, जिला वारंवार अटेन्शन लागतं, जर तुम्ही तिच्याकडे लक्ष दिलं नाही ते छुवून जाईल, दुसरा कोणीतरी बघून गेलं अशा टाईपची. तुम्हाला वारंवार गिफ्ट देणं, कॉल करणं, मेसेज करणं, म्हणजे जसं की जीकेला काय आपल्याला वारंवार वाचावं लागेल. जर वाचलं नाही तर आपल्याला ते जगू देणार नाही, कारण आपल्या पेपरामध्ये जीके तुमचा मेन रोल आहे. कारण जीकेचा जेवढा रोल राहील तेवढा बाकी सब्जेक्टचा नाही. कारण मराठीसाठी बेस्ट ऑफ द बेस्ट सर आहे, गणितासाठी पण तुम्हाला एकूण एक भारी भेटून जातील, बुद्धिमत्ते सुद्धा साठी, कारण हे दोघीचं प्रॅक्टिस आपल्याला जमून जाईल, व्याकरणचे सुद्धा तेच आहे. पण जीके आम्हाला कोणी पहिली गोष्ट तर पोलीस भरतीच्या पोरांना फक्त रट्टाच मारायला लावतो, कोणी व्यवस्थित शिकवत नाही. आणि दुसरं म्हणजे ते आम्हाला पाठ होत नाही. का पाठ होत नाही? कारण आम्हाला कोणी त्याला रिलेट करून सांगत नाही. जसं की कलम 21 आहे. कलम 21 काय म्हणते की आपलं जे स्वतःचं जीवन आहे, खाजगी जीवन जगण्याचा अधिकार. आम्ही फक्त एवढंच आतापर्यंत पाठ केलं, पण त्याचे ऍप्लिकेशन जीवनात कसे, एक साधारण ऍप्लिकेशन पहा. काय, जर एखाद्या मुलीला लग्न करायचं असेल त्याच्या आवडत्या मुलाशी, तर तिच्याकडे कोणत्या अधिकारानुसार ती लग्न करेल? आपण म्हणू शकतो तिचं खासगी जीवन आहे, तिला पटेल त्या पोरग्याशी लग्न करील, बरोबर. मग कोणत्या कलमनुसार करीन ती? कलम 21. कलम 21 का म्हणते की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मनपसंत व्यक्तीसोबत लग्न करणे किंवा प्रत्येक व्यक्तीला त्याचं खासगी जीवन कसं जगायचं याचा काय अधिकार. असं जर तुम्ही प्रॅक्टिकली शिकले, रिलेट करून, तर तुम्हाला 100% जीके सुद्धा अवघड जाणार नाही. ठीक आहे. तर मग जीके सुद्धा आपल्याला या टाईपने करायचं. म्हणजे एकंदरीत काय आहे, थेरीवाले प्रश्न तुम्हाला वारंवार वाचायचे. म्हणजे याच्यामध्ये फरक काय, यांना काय करायचं आपल्याला, रेग्युलर रीडिंग काय करायची, याची रीडिंग म्हणजे काय, वाचन. आपण डिवाइड कसे केले, 2 सब्जेक्ट, आता 4 सब्जेक्ट आपण 2 भाग पाडले. 2 भाग कसे, एक प्रॅक्टिकल आणि दुसरा थिओरिटिकल किंवा थेरीवर निर्भर असणारा. याच्यात काय करणार तुम्हाला, पूर्णपणे प्रॅक्टिस. काय करायची, पूर्णपणे प्रॅक्टिस कोणाकोणाची, गणित आणि बुद्धिमत्ता. कोणाकोणाची करायची, गणित आणि बुद्धिमत्ता. आणि दुसरं म्हणजे वाचन. आणि वाचन कोणाकोणाचं करायचं मग तुम्हाला, जीके आणि मराठी व्याकरण. कोणाकोणाचं करायचंय, जीके आणि मराठी व्याकरण यांचं तुम्हाला काय करायचं, वाचन आणि समजून घेणे, अंडरस्टँडिंग, बरोबर. अंडरस्टँडिंग किंवा आपल्याला काय घ्यायचं, याला समजून घ्यायचं. काय करायचंय, समजून घ्यायचं जीकेला. नेमकं जीके असतं कसं, काय गोष्टी त्याच्यामध्ये ज्याने आपल्याला समजून घेता. ठीक आहे. तर पुढचा प्लॅन अजून सांगू. मग त्यानंतर काय होतं की आता सर तुम्ही जर म्हणलं की एवढ्या सगळ्या गोष्टी करायचंय, आमचा आता सिलेबस पण कम्प्लीट झालाय, प्रॅक्टिस करून करा, प्रिव्हियस इयर प्रश्न करून आणा, या सर्व गोष्टी. मी बरेचसे पुस्तकं शोधले, पण मला एक योग्य पुस्तक वाटलं जे पोलीस भरतीसाठी. जे पुस्तक जर तुम्ही वारंवार 3 ते 4 वेळेस वाचलं तर कोणीही तुम्हाला पोलीस बनण्यापासून वाचवू शकत नाही. जर तुमचं ग्राउंड 40+ असेल तर, ग्राउंड 40+ असेल आणि हे पुस्तक जर तुम्ही रटून ठेवलं तर 100% गॅरंटी देतो की पोलीस बनण्यापासून तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही. सर्वांनाच माहिती आहे विठ्ठल बडे सरांचे व्यवस्थित मस्त मस्त पुस्तक येत असतात. त्यातील मला योग्य वाटलेलं, मला खूप आवडलेलं पुस्तक म्हणजे काय, पोलीस भरती ग्रंथ. आता 2023चा सुद्धा पुस्तक होतं, पण त्याच्यामध्ये फक्त 2023 पर्यंतचे प्रश्न आहे. 2024 मध्ये झालेले लेटेस्ट भरतीचे प्रश्न नाही. म्हणून माझ्या मते तरी सर्वांनी हे एक पुस्तक आपल्या सोबत ठेवायचं. कोणतंही पुस्तक घेणार आहे बाकीचं, एकच पुस्तक, ते म्हणजे कोणतं, पोलीस भरती ग्रंथ. बाकी तुम्हाला जीके वगैरे काय लागतंय काय नाही ते सर्व मी प्रोव्हाइड करेल ऑनलाईन मध्ये. आणि युट्यूबवर सर्वांना फ्री असेल. आपली कोणतंही ऍप्लिकेशन नाही. जे काही व्हिडिओ मी बनवतोय ते सर्व फक्त युट्यूबवर टाकतोय. पुढे चालून काय करायचं ते बघू आपण, कारण मी सुद्धा आता युट्यूबवर ऑनलाईन नवीन आहे. आणि कुठेतरी मला असं वाटतं की आमच्या बॅच मध्ये जे सुपर 20 मध्ये होते त्या पोरांना जी नीड होते, जसं की त्या पोरांना जे वाटतं की आपण रोज वेगवेगळा अभ्यास करतोय, पण एकंदरीत काहीतरी प्लॅनिंग हवी. मला वाटलं ते प्लॅनिंग आपण पोरांपर्यंत जो पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचू, त्यासाठी आज आपण व्हिडिओ बनवूया. म्हणून प्रत्येकाने माझ्या मते तरी एक पुस्तक घेऊनच घ्या. 40-50% डिस्काउंट तुम्हाला 710 रुपयाला माझ्या मते ऑनलाईन आहे ते, आणि ऑफलाईन जर तुमच्याकडे कुठे भेटलं तर 700-750 पर्यंत भेटून जाईल. पण हे एक पुस्तक तुमचं जीवनही बदलण्याची ताकद ठेवतं.
आणि कोणते तुम्हाला माहिती पुस्तकांनी लोकांचे जीवन बदलले. आणि पहिली गोष्ट एक डिस्क्लेमर देतो की हे पुस्तकाच्या मी काही म्हणजे त्याला प्रोडक्शन वगैरे करण्यासाठी आलेलो नाहीये. मला आवडलं, जे तुमच्यासाठी योग्य वाटते ते मी तुमच्या समोर दिलेलं. कारण मी नवीनच क्लास ओपन केलेले, त्याच्यानंतर मला जे योग्य वाटते पुरांसाठी ते मी तुम्हाला सांगतोय. मग त्यानंतर आपली रणनीती काय चालू आहे? सर आम्ही समजून घेतलं, सिलेबस कंप्लीट केलेला आहे, आम्ही पुस्तकही आणलं, मग काय करायचं नेमकं? ठीक आहे, आता काय करायचं नेमकं, आपली रणनीती काय असली पाहिजे ते आपण बघू. ठीक आहे, तुम्ही मित्रांनो पुस्तक आणलं, मग पुस्तक आणता खेपी आपण काय करतो, जे आपल्याला येतं उचललं ते चॅप्टर, सोडवलं 10-12 प्रश्न, लगेच भाऊचं तिथं मन नाराज भाऊ जीके कसं जीके उघडतो भाऊ, जीके 2-4 प्रश्न जमले की तिसरा प्रश्न खराब झाला की लगेच जीके बंद केलं, लगेच मराठी व्याकरण उचलतो. असं कधीच करू नका. आपल्याला प्रॉपर एक काहीतरी शेड्यूल बनवायचं दिवसाचं. पहिली गोष्ट तर आता शेड्यूल म्हणजे कसं शेड्यूल आपण ते पाहू. ठीक आहे, पहिली गोष्ट तर रणनीती काय पाहिजे. आपली रणनीती किती दिवसांची आहे? 90 दिवस. किती दिवसांची आहे? 90 दिवस. आणि आपल्याला काय करायचं टार्गेट? 90 प्लस आपल्याला मार्क मिळवायचे. काय आपलं लक्ष, आपलं एम काय की 90 दिवस म्हणजे 3 महिन्यात आम्हाला 90 दिवस 90 मार्क प्लस कसेही आणायचे आहेत. म्हणजे आहेत इन एनी हाऊ कंडिशन, कोणत्याही कंडिशन मध्ये आम्हाला 90 प्लस मार्क येत्या 3 महिन्यात आणायचे आहेत. मग त्यासाठी रणनीती काय पाहिजे? ठीक आहे, रणनीती म्हणजेच काय की आपल्याला जे हे 90 दिवस आहे, 90 दिवसांना आपण काय करू? 45, त्यानंतर 15, 15 आणि 15 या दिवसांमध्ये मोडलंय. काय केलं आधी? 45 दिवस, त्यानंतर 15 वेगळे, 15 आणि 15. बरोबर. मी का वेगवेगळे केलं आता ते तुम्हाला समजून सांगतो. पहिल्या 45 दिवसात काय करायचं आपल्याला? पूर्ण 44,000 संपवायचं आहे. काय करायचं त्याला? एक रीडिंग, पहिली रीडिंग त्याला पूर्णपणे किती दिवसात द्यायची आहे? 45 दिवसात एक पूर्ण रीडिंग झाली पाहिजे आपली. कशाची? 44,000ची. दुसरी रीडिंग फक्त कोणाकोणाची? जीके आणि गणिताची. दुसरी रीडिंग कोणाकोणाची द्यायची आपल्याला? जीके आणि गणिताची. मेन फोकस, मेन याच्यावर आपल्याला लक्ष केंद्रित. असं नाही की यावेळेस मग तुमचं बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण बॅकग्राऊंड नाही. बुद्धिमत्तेला आपण थोडं कमी वेटेज देऊ आणि तिसरा विषय ठेवू आपण यांच्यामध्ये मराठी व्याकरण. काय ठेवू? मराठी व्याकरण. म्हणजे पहिली रीडिंग झाली. परत मला माहिती 100% काय की आपला पेपर मध्ये आपल्याला यश मिळवून देणारे 2 विषय महत्वाचे, ते म्हणजे गणित आणि जीके. तुम्हाला माहिती कोणीही जर पोरगा लागत 5-5, 10 मार्कांनी उडतोय, तुम्हाला एकच कारण सांगेल की जीके जमलं नाही भाऊ, नाहीतर गणिताची वांदे. या 2 विषय सोडून तुम्हाला तो कोणताही विषय सांगणार की हा विषय मला जमत नाही. म्हणून आपला मेन फोकस कोणावर असला पाहिजे? तो म्हणजे गणित आणि जीके. मग येत्या 15 दिवसात पुढच्या काय करायचं आपल्याला? या 45 दिवसामध्ये आता असं नाही की या 45 दिवसात आपल्याला प्रत्येकच प्रश्न जमला आणि प्रत्येकच प्रश्न एकदम कठीण गेला. तुम्हाला 70% प्रश्न जर तुमचा पूर्ण अभ्यास झाला असेल तर 70% प्रश्न एकदम सोपे गेलेले. काय गेलेले? एकदम सोपे. बरोबर. बुद्धिमत्ता तुम्ही पूर्ण सॉल्व्ह केली, बुद्धिमत्तेवर तुमचे तर्क सुद्धा एकदम वाढून गेलेले, त्याच्यामुळे बुद्धिमत्तेला पुढच्या रीडिंग मध्ये तुम्हाला टाइम लागणार नाही. मग 70% प्रश्न आपल्याला एकदम व्यवस्थित जमताय, उरले किती? फक्त 30% प्रश्न. मग या 15 दिवसांमध्ये काय करायचं आपल्याला? ते 30% प्रश्न जमलेले नाहीये, ते 30%वर जास्त फोकस करायचं. जे जमतंय ते तर तुम्हाला जमतच आहे, पण जे जमत नाहीये त्याच्यावर आपल्याला काय करायचंय? काम करायचंय. मग आता परत काय झालं? आपले 15 दिवस झाले, 100% परत आपला अभ्यास करून झाला. बरोबर. मग परत पुढचे 15 दिवस काय करायचं? मला 15 दिवस परत याच्यावर परत एकदा या पूर्ण 100%ची एकदा सोडवून घ्यायचं. कितवं रिव्हिजन आलं तुमचं? हे जवळपास 3रं रिव्हिजन येणार या 15 दिवस. पूर्ण 44,000 तुमचा या 15 दिवसांमध्ये सोडवला गेला पाहिजे, म्हणजे गेला पाहिजे. कारण तुम्हाला आता परत पूर्ण सोडवायचं आहे का नाही? जे जमतंय ते आपल्याला सोडवायचं नाहीये, जे जमत नाहीये त्याच्यावर आपल्याला मेन फोकस करायचा. आणि या रीडिंग मध्ये सुद्धा आपल्याला मेन विषय कोणता आहे? आपला जीके. या 15 दिवसात सुद्धा आपल्याला मेन जास्तीत जास्त फोकस कोणावर करायचा आहे? तो म्हणजे जीके वर. कारण जीके मी आधी सांगितलं की काय? अटेन्शन सिकिंग गर्लफ्रेंड. वेळेवर तुम्हाला प्रत्येक वेळेस तुम्हाला वाचन करणे भाग पाडणार. आणि नंतरचे हे जे 15 दिवस होणार आहे, या 15 दिवस मध्ये आपल्याला एक नोबेलचा प्रश्न संच येतो. काय? तो नोबेलचा प्रश्न संच. आणि तो नोबेलचा प्रश्न संच आपल्याला दिवसाला 3 प्रश्नपत्रिका. किती दिवसाला? 3 प्रश्नपत्रिका, तसेच त्यांचं विश्लेषण करायचं. किती दिवस? 15 दिवस. 15 त्रिक 45. 45 जरी म्हणल्या आणि या 45 प्रश्नामध्ये तुमचा मी गॅरंटी देतो की 45 पैकी 40 प्रश्नपत्रिकेमध्ये किती? 45 पैकी 40 प्रश्नपत्रिकेमध्ये तुमचा स्कोर हा
90 प्लस असणार आहे. किती असणार आहे? 90 प्लस असणार आहे म्हणजे आहे. याची गॅरंटी का? कारण 44,000चं रिव्हिजन तुमचं इथंच 3 वेळेस होतंय आणि जे प्रश्न 44,000 मध्ये आले तुमचे तेच प्रश्न कुठे येणार आहे? नोबेल मध्ये येणार आहे. कितव्यांदा रिव्हिजन झालं त्याच प्रश्नांचं? आपलं चौथ्यांदा रिव्हिजन झालं. कितव्यांदा रिव्हिजन झालं? जवळपास चौथ्यांदा. आणि चौथ्यांदा जर एखाद्या गोष्टीचं रिव्हिजन झालं तर तुमच्या डोक्यात परत परत तेच भरणार, परत परत तेच, आणि ते तुम्ही कधीही जीवनात विसरणार नाही. साधी लॉजिक नुसार मी तुम्हाला ही स्ट्रॅटेजी सांगतो जी तुम्हाला पण पटत असेल, 100% पटत असेल. तुम्हाला या पेपरांमध्ये 90 पर्यंत मार्क येतील म्हणजे येतील. आणि तुम्ही जर करंट अफेअरचे प्रश्न काढले तर, कारण आपण करंट अफेअर याच्यामध्ये करणार नाहीये, आणि या प्रश्नामध्ये तुम्हाला 85 तरी आले तरी समजून घ्या आपला मेन पेपर मध्ये आपल्याला 90 मार्क कुठेही जाणार नाही. आणि ही असणार आहे आपली पूर्णपणे स्ट्रॅटेजी. मग सर आम्हाला आता दिवसाला टार्गेट कसं असेल? आपली स्ट्रॅटेजी तुम्हाला समजली. काय नेमकी स्ट्रॅटेजी आपली? 45 अधिक 15 अधिक 15 अधिक 15. 45 दिवसात पहिली रीडिंग, फर्स्ट रीडिंग. दुसरी रीडिंग 15, तिसरी 15 दिवसात. आणि चौथ्या रीडिंग मध्ये काय करायचे आपल्याला? पूर्ण पेपर सोडवायचे. काय करायचे? पूर्ण पेपर सॉल्व्ह करायचे. याच्यात आपल्याला समजेल की आपण यात किती 15 15 30 आणि 45 म्हणजे जवळपास 75 दिवसात का काढून घेतलं हे आपल्याला कधी समजणार आहे? या 15 दिवसांमध्ये. मग याच्यामध्ये आता दिवसात आपण 45 दिवस ठरवले, म्हणजे नेमकं टार्गेट कसं असणार? पहिली गोष्ट तर ग्राउंड केव्हा करायचं. आता माझं तर मन काय म्हणतं किंवा मी जे विचार केलेला आहे त्यानुसार मी माझी स्ट्रॅटेजी सांगतोय, जे तुमची पटत असेल तर बघा. ठीक आहे. तर ग्राउंड करायचं शक्यतोवर सकाळी, कारण सकाळी जे ग्राउंड होतं तेवढी ताकद आपली संध्याकाळी लागत नाही. कारण सकाळी आपलं उपाशी पोटी असतं, त्यानंतर आपण एकदम म्हणजे नवीन उठलेले असतो सकाळी, त्याचाच स्टॅमिना आपला सकाळी बनतो, तो संध्याकाळी बनत नाही. मग सकाळी उठल्यानंतर जर तुम्ही 8 वाजेपर्यंत जरी ग्राउंड केलं, 6 ते 8 म्हणा, 5 ते 8 किती करा, 8-9 वाजेपर्यंत ग्राउंड करा. 8-9 वाजेपर्यंत काय करायचं आपल्याला? ग्राउंड करायचं. आणि ग्राउंड झालं काय? ग्राउंड झाल्यावर काहीतरी आपली डाईट वगैरे असते, डाईट करून घ्यायची. आणि मला सांगा, तुम्ही जर सकाळी ग्राउंड केलं आणि लगेच 10 वाजेपर्यंत जर तुम्ही लायब्ररीत जाऊन बसले तर जवळपास 1 ते सव्वा तास आपली झोप होते. 100% झोप होते म्हणजे होते. का? कारण सकाळी सकाळी शरीर आपलं काय असतं? थकलेलं असतं. थकलेलं असतं, त्याच्यामुळे डोकं आपलं चालत नाही आणि आपल्याला लागते ती म्हणजे झोप. आपलं मेन काय काम आहे की अभ्यास करताना आपल्याला 1 तास 15 मिनिटं झोप लागू नये. मग काय करायचं? या ठिकाणी 8 ते 9 पर्यंत ग्राउंड वरून आले, त्यानंतर तुम्ही डाएट केली, तुमचे डाएट जे असतं ते, त्याच्यानंतर 1 ते 1.5 तास झोप घेऊन घ्या. काय करा? सकाळी 1 ते 1.5 तास रूम वर असेल, घरी असेल, कुठे का असो ना, 1 ते 1.5 तास झोप घेणं गरजेचं आहे. का झोप घेणं गरजेचं आहे? काही लोक म्हणतील आता रनिंग केली थकवा काढण्यासाठी तर आपल्याला झोप घ्यायची, कारण सुस्ती चढून नाही म्हणून तर उठणार नाही असं नाही तसं नाही. मनावर ताबा असला तुम्ही जग जिंकून घेता. आणि 1.5 तास झोप घेणं, मला सांगा लायब्ररीत जाऊन अशी तुम्ही झोपणार आहे, अभ्यास करताना अशी तुम्ही झोपणार आहे, त्याच्यापेक्षा तुम्ही घरीच झोपून घ्या ना 1 ते 1.5 तास. ग्राउंड वरून आले, डाएट खाल्ली, थोडंफार वॉर्मअप म्हणजे थोडंफार थांबलं, त्याच्यानंतर जर तुम्ही झोप घेतली तर 100% तुमचा इफेक्ट त्याच्यावर दिसणार आहे. का? आपल्याला 1 ते 1.5 तास 1 ते 1.5 तास तुम्हाला सकाळी झोप घ्यायची. समजा झोप घेता घेता सगळं आटपलं तुमचं आणि 10:30 वाजले. किती वाजले आपले? 10:30. 10:30 नंतर काय करायचं? 11 वाजेपर्यंत जेवण करून घ्यायचं. 11 सव्वा 11 पर्यंत जेवण करायचं. ठीक आहे. आणि जवळपास 11:30 पर्यंत मग लायब्ररीत जायचं. कुठे जायचं? लायब्ररीमध्ये. 11:30 पर्यंत तुम्ही कोणत्याही हालतमध्ये लायब्ररीत पोहोचले पाहिजे. आता मी जो प्लॅन सांगतो तुम्हाला, असं 11:30 ला लायब्ररीत जा, मग या कवा काय नाही सगळं होईल, काही टेन्शन नको दाद्याचं, होईल सगळं व्यवस्थित. कारण मी हा तुम्हाला डायरेक्टली तोंडी नाही सांगत, ऑलरेडी मी हा जो तुमचा शेड्यूल आहे, ऑलरेडी माझे जे विद्यार्थी सुपर 20 ची बॅच आहे माझी, त्याच्यामध्ये मी अप्लाय करतोय आणि जवळपास फक्त 15 ते 16 दिवसांमध्ये त्या पोरांचा पेपर, ज्यांचा 70-80 वर होता, त्यांचा पेपर मी सांगतो तुला 80-85 वरती केला. आणि एवढा इफेक्ट दिसतोय त्याचा की खूप चांगला. कारण जे पोरग ग्राउंड वरून सकाळी आल्यानंतर 2 ते 3 तास लायब्ररीत झोपत होतं, ते आता 1 मिनिट झोपत नाही. कारण का? ग्राउंड वर आल्यावर तो 1 ते 1.5 तास झोप घेतो तिथंच. तिचा थकवा आपल्याला झोपता लागते लायब्ररीमध्ये, कारण आपला सकाळचा थकवा असतो. तो थकवा आपण काय करतो? ग्राउंड वर आल्यानंतर काढून टाकतो. ठीक आहे. मग तो थकवा तुमचा निघून जातो तिथं. आणि अभ्यास करताना काय होतं? मग आपलं मन एकदम फ्रेश असतं, आणि फ्रेश असताना मन पण आपला अभ्यास कसा होणार? मग एकदम व्यवस्थित होणार. ठीक आहे. मग याच्यानंतर काय करायचं? झोप झाली. 11:30 ला आपण कुठे आलो? लायब्ररीत आलो. 11:30 लायब्ररीत आलो. 12 वाजेपर्यंत तुमचा सेटअप चालतो.
काही झालं तरी 12 वाजता आपल्या हातात पुस्तक आलं पाहिजे, पहिला प्रश्न सोडवायला सुरुवात केली पाहिजे. मग 12 वाजेपासून ते 6 वाजेपर्यंत किती, 12 वाजेपासून ते 6 वाजेपर्यंत किती तास होतात आपले हे, 12 ते 1 2 3 4 5 आणि 6, किती तास झाले, 6 तास. आता तुम्हाला माहिती आहे ओरिजिनल आपण 6 तास अभ्यास करतो का, 6 तासापैकी फक्त किती, 5 तास, 5 तास आपला इमानदारीनं अभ्यास झाला पाहिजे. मग याच्यात आपले 15-15 20-20 मिनिटाचे, मी तुम्हाला असं लिहून देणार की 12 ते 2 गणित घ्या, 2 ते 4 विज्ञान आपलं जीके घ्या, 4 ते 6 तुम्ही हे घ्या ते घ्या, नाही. मी टार्गेट देऊन देत जाईल, तेवढं टार्गेट तुमच्या मनाने, मी तसं तुम्हाला प्रेफरन्स देईल की पहिलं तुम्ही हे घ्या, दुसरं तुम्ही हे घ्या, पण किती वेळ घ्या हे तुमच्यावर डिपेंड करेल पूर्णपणे. ठीक आहे. मग 12 ते 6 पर्यंत आपला कमीत कमी किती तास झाला पाहिजे, 5 तास अभ्यास झाला पाहिजे. आणि काही काही एका विषयानंतर 15-15 20-20 मिनिटं तुम्हाला काय घ्यायचं आहे, ब्रेक घ्यायचा आहे. मग 5 तास तुम्ही अभ्यास केला, त्यानंतर काय करायचंय, परत आपण काय करायचं, 6 नंतर 6 ते 7 किंवा 8 पर्यंत, जास्तीत जास्त 8 वाजेपर्यंत, म्हणजे 2 तास धरून चला. 2 तास केव्हा तुम्ही वाया घाला, 6 नंतर ते 11 वाजेपर्यंत रातच्या किती. आता दुसरा शेड्यूल काय आपला, पहिला शेड्यूल काय 12 ते 6, दुसरा शेड्यूल सांगतो मी तुम्हाला 6 ते 11. 6 ते 11 म्हणजे किती तास होत आहे, 7 8 9 10 11, म्हणजे जवळपास 5 तास होत आहे तुमचे. 7 8 9 10 आणि 11, 5 तासामधून फक्त मी किती म्हणतोय, 3 तास अभ्यास जमला पाहिजे. किती तास, 3 तास. पहिले तुमचे 5 तास होत आहे आणि आताचे हे 3 तास, एकूण किती तास होतोय तुमचा, 8 तास अभ्यास. म्हणजे जसं की तुमच्या संध्याकाळी काही काही बरोबर रूमवर असतात, त्यांचा डब्बा येतो, आपल्याला तुम्हाला मेसवर जावं लागतं, काही कोणाचा कॉल येतो, कोणाचा मेसेज येतो, या सर्व गोष्टी तुम्हाला ऍडजस्ट करायचे. तुमचा दुपारचा 1 तास तो वेगळा आणि त्याच्यानंतर रात्रीचा 2 तास, हे 3 तास तुमच्यासाठी फ्री आहे प्रत्येक दिवसामध्ये. तुम्हाला जे यूज करायचं ते करा, काय नाही. आणि 11 वाजता तुम्ही होताय पूर्णपणे. आता हे नाही की तुम्हाला यशच करायचं नाही, टार्गेट दिलंय, टार्गेट संपलं, 3 तासात टार्गेट संपलं, 3 तासानंतर तो दिवसभर मोकळा आहे, काही घेणं त्यांनी. फक्त माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव की तुम्ही माझे सर 4 तासाचं टार्गेट संपवलं मी ना, काय सांगता तुम्ही, काय नाही, फक्त विश्वास ठेव, एवढं टार्गेट कंप्लीट कर. 90 दिवसात 90+ मार्क नाही आले तर मग उंच. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं, मग 11 वाजेपर्यंत झोपून जाणे गरजेचे आहे. आता तुम्ही झोपता नाही, तुम्हाला पण चांगलं माहिती आहे, पण सांगणं माझं काम आहे. चॅटिंग फिटिंग चालते आपली 11 नंतर. ठीक आहे. मेन खेळ तर 11 नंतर सुरू होतो, रात्रीच खेळ चालले आमचे. मग त्याच्यानंतर आपल्याला 11 वाजेपर्यंत झोपून जायचं आहे. ठीक आहे. मग एवढं सगळं झालं तर मेन म्हणजे मला फक्त सांगायचं एवढंच की 12 वाजेपर्यंत तुम्ही जर सकाळी ग्राउंड करताय त्यानंतर झोप घेणं गरजेचं आहे. कारण नाहीतर जर तुम्ही झोप घेतली नाही तर दिवसभर आपला पूर्ण भोंगा वाजून जातो अभ्यासाचा, कारण डोकं ठिकाणावर राहत नाही, जे आपण वाचतो ते डोक्यात जात नाही. आणि मेन म्हणजे आपण अभ्यास करतो ते डोक्यात जाणं गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणून त्याच्यासाठी तुमच्यासाठी एवढ्या अवघड आहे. कारण ग्राउंड झालं की सकाळी ग्राउंड घेतलं म्हणजे 1-1.5 तास झोपा, म्हणजे झोपा काही करा तिकडे, पण 1 तास झोपा, लायब्ररीत जाऊन झोपा, पण आधी झोपल्याशिवाय अभ्यासाला बसू नका. कारण तुमचं तेवढंच बॉडी थंड होईल, म्हणजे बॉडी आपण जे रिलीफ होऊन जाईल, बॉडी पूर्ण जे थकलेलं असतं शरीर ते तुमचं शरीर थकणं बंद होईल. कारण काय होणार नाही तर रनिंग होऊन आले, पहिलीच तर फिजिकली तुम्ही आता थकलेले आहात, अभ्यासाला बसले, मेंटली प्रेशर चाललं, आणि तुम्हाला पण माहिती आहे मेंटली आणि फिजिकली दोन्ही प्रेशर एकट्ठे आले की तेव्हा तुमचा अभ्यासाचा भोंगा दिवसभर वाचणार आहे. म्हणून 1.5 ते 2 तास झोप घेणे गरजेचं आहे ग्राउंड नंतर. त्याच्यानंतरच काय करायचं, अभ्यासाला बसायचं. आणि मी तर तुम्हाला किती सांगितले, 5 + 3 8 तास. तुम्हाला डेली टार्गेट जे असणार ते फक्त 6 तासाचं असणार आहे. किती तासाचं असणार आहे डेली टार्गेट तुमचं, 6 ते 7 तास, मॅक्स टू मॅक्स 7 तास जाणार. पण तुम्हाला पण माहिती इमानदार तुम्ही काही आहे नाही, इमानदारीने पूर्ण 8 तास अभ्यास करसान म्हणून, पण हे 7 तासाचं टार्गेट तुम्हाला मग किती 8 तासामध्ये हळूहळू संपवायचं आहे. कारण प्रत्येक पोरगा हातच्या पुढे नसणार आहे, काही काहींना वेळ लागणार आहे, तो जो वेळ लागणार तो सुद्धा आपल्याला काय करायचं त्याच्यामध्ये भरून काढायचं. ठीक आहे. मग तुम्ही म्हणा सर ठीक आहे, मग टार्गेट आम्हाला भेटतील कुठे, बरोबर, रेग्युलर टार्गेट जे ते आम्हाला कुठे भेटतील. मग आता पहिली गोष्ट तर रेग्युलरचे टार्गेट कसं असणार आहे, आपण कोणतं पुस्तक संपवणार आहे, 44,000, किती वेळेस, 4 वेळेस. सर्वात पहिल्यांदा रीडिंग आपल्याला पहिली सर्वांना द्यायची. मग प्रत्येक दिवशी काय करायचं, जर एखाद्या चॅप्टर मध्ये 150-200 प्रश्न, तर एका दिवसात 150-200 प्रश्न गणिताचे सुटणं अवघड आहे. 75 60 70 आपण सोडू शकतो 2 ते 2.5 तासात. मग तुम्हाला त्या टाईप काय करून देत जाईल, टार्गेट देत जाईल. तुम्हाला त्यासाठी मी काय करून देत जाईल, टार्गेट देत जाईल. मग आपल्या टार्गेट कशा प्रकारचे असतील ते आपण बघू. माझा समजा टार्गेट दिलंय तुम्हाला, मी टार्गेट आपलं असेल प्रत्येक दिवशी गणित, बुद्धिमत्ता, मराठी,
आणि जीकेचं. आता हे सर्व काय असेल आपले टार्गेट असते. ठीक आहे. आता याच्यामध्ये पोरांचा प्रॉब्लेम असतो तो म्हणजे फक्त गणित आणि जीके मध्ये. पोरांचा प्रॉब्लेम पण कसा निघतो फक्त गणित आणि जीके मध्ये. मग यावर आपल्याला काय तोडगा पाहिजे ते आपण पाहू. सर्वात आधी आपले टार्गेट चारही विषयांवर असतील. रेग्युलर आपल्याला चारही विषयांचा अभ्यास करणे गरजेचे आहे म्हणजे आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये जर समजा काही काही पोरांना मराठी समजत नाही, आता मराठीसाठी मी लेक्चर नाही घेणार आहे, तर मराठी जर तुम्हाला समजा काय करायचं, ऑनलाईन खूप सारे लेक्चर्स आहे किंवा एखादी बॅच घेऊन घ्यायची कोणाची तरी, आणि जो टॉपिक आपला आजचा घेणार आहे आपण प्रश्नामध्ये जो सोडवणार आहे त्याच्यावर काही एक दोन लेक्चर बघून घ्यायचे. ते तुमचं एक्स्ट्राचं काम तुम्हाला आधी बघावं लागेल. ते काय करायचं, मराठी काही लेक्चर बघून घ्यायचे. बुद्धिमत्तेसाठी काही बघायचं काम नाहीये, बरोबर. आणि गणित आणि बुद्धिमत्ता जे कन्सेप्च्युअल टॉपिक आहे त्याचे मी व्हिडिओ टाकूनच दिले आपल्या युट्यूब चॅनलवर. आणि गणित आणि बुद्धिमत्तासाठी, गणित आणि जीके साठी काय. ठीक आहे. मग गणित आणि जीकेचा अभ्यास कसा करायचा ते आपण बघूयात. यांचा टार्गेट तुम्हाला दिले जाईल की आज आपल्याला संविधान आहे, संविधानाचे 6-7 जर भाग पडतायत तर 6-7 भागांपैकी आज एवढे प्रश्न आपल्याला घ्यायचे आणि त्याच्यावर तुम्हाला काय करायचं फक्त आधी अभ्यास करायचा. कसा करायचा काय करायचं तुम्हाला सांगतो. आता पहिला विषय समजा आपला गणित. गणिताचं टार्गेट आहे समजा आजचं तुमचं गणिताचे गणित आहे. टार्गेट आहे आपलं स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. टार्गेट काय आपलं स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. याचे समजा तुम्हाला दिलेले मी आज 60 प्रश्न. काय दिलेले 60 प्रश्न. आता प्रत्येक पोरगाला 60चे 60 सोडवता येणार नाही. मग या 60चे 60 जर सोडवता येणार नाही तर काय करायचे, याच्यात तुम्हाला 50 प्रश्न सोडवता आले. किती आले 50 आले. 10 जमले नाही. काय झालं 10 प्रश्न तुम्हाला जमले नाही. मग हे 10 प्रश्न जे जमले नाही ते काय करायचे, तुम्ही आपली टेलिग्राम चॅनल असेल किंवा माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9356442921. हा माझा व्हॉट्सअप नंबर किंवा आपलं टेलिग्राम चॅनल आहे शिव पार्वती करिअर पॉइंट. काय आपलं शिव पार्वती करिअर पॉइंट हे टेलिग्राम चॅनल लवकरात लवकर जॉईन करून घ्या. तसेच आपला व्हॉट्सअप नंबर काय माझा 9356442921. जो प्रश्न जमलेली जे 10 प्रश्न जमलेले ते काय करून द्यायचे मला या नंबरवर व्हॉट्सअप करायचे किंवा शिव पार्वती करिअर पॉइंट या टेलिग्राम चॅनलवर करायचे. म्हणजे जे तुमचे डाऊटचे क्वेश्चन असेल, गणिताचे जे डाऊटचे क्वेश्चन आहे ते याच्यावर टाकून द्यायचे. ठीक आहे. म्हणजे हे जर तुम्ही याच्यावर टाकले तर मी काय करेल, रोज रात्री 8 ते 9 वाजता समजा आजचं तुमचं टार्गेट झालंय, याचा व्हिडिओ तुम्हाला उद्या सकाळी भेटेल जसं की तुमचं ग्राउंड वगैरे झालं तेव्हा. मग जे तुम्हाला प्रश्न जमलेले नाहीये त्या प्रश्न किंवा मी स्वतः कठीण प्रश्न आलो काय बनवत जाईल, रोज एक व्हिडिओ बनवत जाईल आणि रोज सकाळी 9 वाजता आपल्या चॅनलवर तुम्हाला तो मिळत जाईल. आता व्हिडिओमध्ये काय काय मिळत जाईल ते तुम्हाला सांगतो. गणिताचे जे प्रश्न तुम्हाला जमलेले जे डाऊट मध्ये, आणि दुसरं म्हणजे जीकेचा अभ्यास तुम्हाला कसा करायचा, जीकेचा टॉपिक तुम्हाला अभ्यास तुम्हाला कसा करायचा ते तुम्हाला सांगतो. आता काही काहींना संविधान समजा. आता आपण बघू एखादा घटक संविधान बघू आपण. संविधान आहे का कुठे, हा इथे राज्यघटना. ठीक आहे. आता हा भाग आहे आपला राज्यघटनेचा. समजा आता किती टॉपिक राज्यघटनेचे 12 टॉपिक आहे. आता एका दिवशी समजा आपण घेतलं. आता काही पोरांचं काय तुम्हाला पूर्णपणे राज्यघटना काय हे माहितच नाही, आपण शिकलेच नाही, काय नाही हे आपल्याला माहिती पाहिजे. मग त्यासाठी तुम्ही काय करायचं, फक्त जेव्हा तुम्ही अभ्यास करताय, जेव्हा तुम्ही आता वाचन करणार जीकेचं, समजा आज मी टार्गेट दिलं की तुम्हाला राज्यघटना, समजा आपलं टार्गेट याचं राज्यघटना निर्मितीचे वैशिष्ट्ये, निर्मिती व वैशिष्ट्ये, आणि दुसरं म्हणजे मूलभूत हक्क व मूलभूत कर्तव्य. या 2 टॉपिक जर मी तुम्हाला आज करायचे सांगितले तर मग 515 ते 520 जवळपास 10 पानांचं 10 पेजेसचं आपलं आजचं काम आहे. मग मी काय करेल, याच्यामधले एकदम मेन मुद्दे उचलून घेईल, जे की म्हणजे ज्याच्या बाहेर तुमचा प्रश्न जाणारच नाही. जीकेचे 2 टॉपिक आहे त्याच्यावर एक व्हिडिओ बनवेल की जे जर तुम्ही रटून घेतलं, ज्याला समजलं त्याचं चांगलं. कारण आपल्या पूर्ण बॅच मध्ये पूर्ण जे क्वालिटी पूर्ण एकदम व्यवस्थित समजून देतो, पण आपली प्रॅक्टिस सेशन त्याच्यामुळे तुम्हाला ऑलरेडी तुमचा अभ्यास झालेला आहे. म्हणून जे महत्वाचे प्रश्न याच्यात जो मेन कन्सेप्ट ज्याच्यावर प्रश्न येतील त्याच्यावर आपला एक कशाचा जीकेचा व्हिडिओ राहील. मग याच्यावर काय राहील, मग आपला एक जीकेचा व्हिडिओ, की म्हणजे ज्या व्हिडिओ नंतर काय होऊन जाईल, जेव्हा तुम्ही अभ्यास करणार आहे, समजा आता याच्यामध्ये तुम्ही काहीतरी अभ्यास करणार आहे जीकेचा, समजा जीके तुम्ही वाचलाच,
जीके वाचलं आणि त्याच्यावरचे जे काही काही मेन प्रश्न आहेत त्याच्यावर सुद्धा काय होईल, आपला एक व्हिडिओ तयार होईल. म्हणजेच काय, जे तुम्ही आज अभ्यास केला उद्या व्हिडिओद्वारे तुमचं पूर्णपणे जीकेचं रिव्हिजन त्याच्यात होईल. आणि प्रत्येक ठिकाणी जसं की भूगोलाचं सुद्धा घाट झाले, या सर्वांची ट्रिकांनुसार व्हिडिओ बनवणार आहे, जेणेकरून तुम्ही पाठ करणार ते वेगळं आणि दुसरं म्हणजे काय, मी व्हिडिओ बनवेल ते वेगळं. आणि तुम्ही जीकेचा सुद्धा अभ्यास कसा करायचा. आता समजा एखादा पॉलिटीचा प्रश्न आहे आपला, त्या पॉलिटीचा प्रश्नाचं उत्तर तर लिहायचंच, पण त्याच्यासोबतच काय करायचं, त्याचे जे 3 ऑप्शन राहिले त्या 3 ऑप्शनचे सुद्धा काय करायचं, तुम्हाला उत्तर शोधायचे. आणि ते कसे शोधायचे, आपल्याकडे बरेचसे पुस्तक असतात, नाहीतर माझ्या स्वतःच्या क्लासेसच्या मी नोट्स काढल्या आहे. जर तुम्हाला लागत असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवरच मला व्हॉट्सअप करा किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर किंवा मला कॉल केला तरी चालेल, किंवा आपलं इंस्टाग्राम चॅनल त्याच्यावर सुद्धा. आता टार्गेट तुम्हाला कुठे कुठे मिळतील, टार्गेट जे डेली तुम्हाला कुठे कुठे मिळतील ते आपल्याला बघायचं. टार्गेट पहिली गोष्ट तर आपल्या टेलिग्रामवर, टेलिग्राम आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये जर बघाल तुम्ही तर टेलिग्राम चॅनल दिलेले आहे, टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळतील. दुसरं म्हणजे इंस्टाग्रामवर एक रोज व्हिडिओ पडेल, इंस्टाचं स्पेलिंग तर बरोबर आहे, इंस्टाग्रामवर तुम्हाला एक डेली व्हिडिओ मिळेल, टेलिग्रामवर तुम्हाला मिळेल. ठीक आहे, या 2 ठिकाणी तुम्हाला आपले रोजचे टार्गेट मिळतील, की आजचा दिवस आहे, तुमचा दिवस सुरू होणार आहे 12 वाजता आणि 12 नंतर ते रात्री जोपर्यंत आपले टार्गेट संपत नाही तोपर्यंत कोणीही झोपायचं नाही. तुमचं पूर्णपणे गायडन्स मी करेन. ठीक आहे, तर टेलिग्राम आणि इंस्टाग्राम, टेलिग्रामला आजच जॉईन करा आणि इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा आणि आपलं टार्गेट आपल्या मार्गी लावा. त्याच्यानंतर आता मुख्यतः म्हणजे आपल्याला विषय कोणकोणते, पहिलं म्हणजे गणिताचे किती टॉपिक आहे, 20-22 टॉपिक जवळपास. आणि त्याच्यानंतर बुद्धिमत्तेचे टॉपिक किती आपले, हे आपले झाले 17 टॉपिक बुद्धिमत्तेचे, आणि हे गणिताचे आपले जवळपास 20 टॉपिक आहे. कारण एका दिवशी एक टॉपिक तुमचा होणार नाही, एका टॉपिकला, एखाद्या टॉपिकला 2 दिवस लागतील, एखाद्या टॉपिकला 1च दिवस लागणार. ठीक आहे, आणि हे सर्व टॉपिक आपल्याला वारंवार म्हणजे एका हप्त्याला एकच जीकेचं झालंच पाहिजे. आपलं मराठी व्याकरण आपलं रेग्युलर चालणार आहे, जवळपास 35 टॉपिक आहे, काही टॉपिकला 2-2 दिवस लागणार आहे. म्हणजे 45 दिवसात पूर्ण मराठी संपवायचंय, 45 दिवसामध्ये पूर्ण गणित संपवायचंय, 45 दिवसामध्ये पूर्ण बुद्धिमत्ता संपवायचंय. तसेच जीकेचं आपलं कसं असेल की एक हप्ता जर भूगोल आहे, भूगोलाचे काही काही गोष्टी, ह्या मेन गोष्टी याच्यावर प्रश्न येतात, मी स्वतः तुम्हाला मॅपिंगद्वारे शिकवणार, पण त्याच्यात तुम्हाला वाचावं लागणार आहे आणि बऱ्याचशा गोष्टी तुमच्या पाठही असतील. एका हप्त्यामध्ये एक जीकेचा विषय आपला संपला. जीके किती एकूण, एक झाला भूगोल, इतिहास, संकीर्ण, त्यानंतर आहे विज्ञान, आणि त्यानंतर आपलं अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र. पोलीस प्रशासन तर एक दिवस मी रविवारी वगैरे लेक्चर घेऊन जाईन, एका लेक्चर मध्ये तुमचा याच्यातला एकही प्रश्न जाणार नाही याची गॅरंटी माझी. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 आणि 6 किती आहे, 6 आणि 7 सक 42. काय आपल्याला एका हप्त्यामध्ये काय करायचंय, एका हप्त्यामध्ये आपल्याला एक जीकेचा विषय पूर्णपणे संपवायचा आहे. आणि दुसऱ्या हप्त्यामध्ये आपल्याला त्याचं रिव्हिजन सुद्धा रेग्युलर कसं चालू ठेवायचं त्याची मी तुम्हाला वारंवार व्हिडिओ सांगत राहील, व्हिडिओद्वारे अपडेट करत राहील. पण तुम्हाला रेग्युलर रोज तुमचं टार्गेट संपवणं गरजेचं आहे. आणि टार्गेटमध्ये जी गोष्ट तुम्हाला नडली ती गोष्टी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर किंवा माझ्या व्हॉट्सअप नंबरवर शेअर करायची आहे. परत तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबरवर सर्व डिटेल माझी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेलच. टेलिग्राम चॅनलचा ग्रुप आहे, त्याच्यावर पण तुम्हाला जॉईन करायचं आहे. त्यासोबत तुम्हाला आपल्या इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो करायचंय. ठीक आहे, तर मित्रांनो करूया आपण सर्व आपलं स्वप्न साकार येत्या 90 दिवसांमध्ये. तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत आजच सुरुवात करा आपल्या 90 डेज हार्ड चॅलेंजची आणि मिळवा जवळपास येत्या 90 दिवसामध्ये 90+ मार्क. आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.